आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर हे तसं पाहिलं गेलं तर सांगोला तालुका हा डाळिंबाचा आगार आहे आणि या जुजारपूर गावामध्ये चंद्रकांत बजबळे यांच्या एक खोड तंत्रज्ञान या प्लॉटवरती उभे आहोत। वास्तविक पाहता प्रवीण माने यांनी संशोधित केलेली एक खोड तंत्रज्ञान आणि प्रवीण भगवा या जातीबद्दल बोलता बोलता आपण बजबळे साहेबांना विचारणार आहोत की या एक खोड तंत्रज्ञानाबद्दल तुमचा अनुभव काय आहे। पहिल्यांदा एक सांगा बजबळे साहेब, तुम्ही डाळिंब शेती केव्हापासून करता आहात? माझं नाव चंद्रकांत बजबळे, मुक्काम जुजारपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। गेली 20 ते 25 वर्ष झालं डाळिंब शेती करतोय। बरं, गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांचं सिंगल स्टम्पचं चर्चेतनं कानावर आल्यानंतर आम्ही सर्व गावातील एक 25 लोक टीम आमची काढून साहेबांच्याकडे गेलो। आम्ही गेल्यानंतर तिथं त्यांच्या बंगल्याच्याकडे जी झाडं वगैरे बघितली ती आम्हाला छान वाटली। साहेबांची रोपं पण तयार आम्ही पाहिली तिथं आणि तिथनं आल्यानंतर आम्ही येऊन बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला सिंगल स्टंप आपण करायचं। अगोदर आपलं 3 स्टंप 4 स्टंप अशी आपली गेली 20 वर्षापासून होतीच। ओके, आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी सांगा की रोपं लावली आणि एक खोड तंत्रज्ञान अवलंबवायचा तुम्ही निश्चितपणे एक मनामध्ये हे केला, संकल्प केला। मग आता जसजशी रोपांची वाढ होती तसतशी वाढीमध्ये तुमच्या पानांमध्ये काय फरक दिसला तुम्हाला? अतिशय पानांची लांबी रुंदी अतिशय छान आहे आणि सिंगल स्टंप कसं आपली दुसरी झाडं 3 महिन्यानं 4 महिन्यानं गती घेते ती ही अतिशय छान पद्धतीत उंची 6 फुटावर आपण डायरेक्ट नेऊन स्टॉप केलं। स्टॉप केल्यानंतर खाली ब्रँचेस वगैरे अतिशय छान पद्धतीनं करून आपली झाडं ही आता गेली म्हणजे 20 21 22 महिनं झालं। तुम्हाला असं म्हणायचं आहे की सिंगल स्टीमचं ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो आणि त्याची वाढ करतो तेव्हा ते 9 ते 11 महिन्यापर्यंत ते बाग धरण्यासाठी एक झाड तयार होते। हो। आणि आता तुमची ही साधारणपणे 22 महिन्याची बाग आहे। याची पानगळ केव्हा केली तुम्ही? आता हार्वेस्टिंग चालू आहे तुमच्या प्लॉटचं, याची पानगळ केव्हा केली? नाही, पानगळ केली नोव्हेंबरला, पर बाग सेटिंग झाली आपली जानेवारीला। अच्छा, त्याच्यामुळं थोडा सेटिंगला म्हणजे थोडा वेळ गेला कारण नोव्हेंबर मध्ये तुम्हाला साधारणपणे आपण म्हणतो हस्तभार, ह्याच्यामध्ये हा हस्तभारामध्ये प्रामुख्याने सेटिंगचा प्रॉब्लेम येतो आणि त्या अनुषंगाने तुमचं फेब्रुवारीमध्ये सेटिंग झालं। अजून एक दुसरी महत्वाची बाब तुम्हाला ह्यात मला विचारायची आहे, हा तसं पाहायला गेला तर मग उन्हाळी बहार आहे। उन्हाळी म्हणजे हा आंबिया बहार आहे। आंबिया बहारामध्ये आणि तुम्हाला या सगळ्या आता फळांच्या साईज किंवा कलर किंवा त्याचं वजन किंवा पुन्हा एकदा पानाची साईज आंबिया बहारामध्ये इतर प्रामुख्यानं प्रवीण भगवा या जातीशिवाय इतर तुम्ही जी फळं किंवा बागा अवलंबल्या पाहिल्या त्याच्यामध्ये ह्यात काय फरक दिसतो? 100% पानाची जी ह्याची संख्या जी रुंदी लांबी आहे ती अतिशय म्हणजे टॉप लेवलची आहे। पानावरचं ग्लिजिंग, पानं जर मोठी असतील तरच झाडाला पाहिजे ते आहार देतात, अन्नद्रव्य वगैरे सगळं देतात आणि पानच अन्नद्रव्याचं काम करतं। आणि ज्या जातीचं पान मोठं आहे, मी फिजिओलॉजिकल बोलतोय की ज्या जातीचं पान मोठं आहे त्याची फळाची साईज पण तुम्हाला मोठी मिळते। तुमच्या बागेमध्ये आता हार्वेस्टिंग चालू आहे, तुम्हाला आता आपल्या बागेत आता कमीत कमी 600 700 600 700 ग्रॅमचं फळ आता आपलं शेंड्याला आहे। अजून महत्वाची गोष्ट एकदम शेंड्यावर फळ 500 प्लस आहे। आता ह्याचं आपण थोडंसं ग्लेजिंग बघितलं तर ग्लेजिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही बघताय की शायनिंग, ग्लेजिंग, कलर, याची पाकळी, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तुम्ही तर एक त्याचं वेगळे पण तुम्हाला दिसत आहे। आणि कमीत कमी साईज तुम्हाला आता किती मिळेल ह्याच्यामध्ये? कमीत कमी 600 700 600 700 400 300 प्लस आहे, म्हणजे 300 ग्रॅम प्लस आहे आणि जवळजवळ जास्तीत जास्त 500-600 पर्यंत 550 600 700 पर्यंत ग्रॅम। एकंदरीत तुम्ही आता आपण
आंबिया बहारामधला म्हणजे उन्हाळ्यातला हा बहार आहे. ह्याच्यामध्ये साईज पण मिळाली, कलर पण मिळाला, वजन पण मिळालं. वजन पण मिळालं. आणि निश्चितपणे आता इथं तुम्ही एक सिंगल खोड, आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचं तंत्रज्ञान शिकवतो, या 2 झाडाच्या मध्ये तुम्ही एक काळा पेपर टाकलेला आहे. त्याचा तुम्हाला काय फायदा झाला का, किंवा असं तुम्हाला जाणवलं का तुमच्या बागेमध्ये एखादं झाड गेलेलं आहे आणि या कागदामुळे त्याचा काय परिणाम झाला असं तुम्हाला जाणवलं का? आता सर कसं आहे, पहिल्यांदा ह्या प्लॉट मध्ये डाळिंबाची झाडच होती, मर रोगानं वगैरे जात होती. मग साहेबांनी अगोदर तिथं फॉलो केलेलं आमच्या कानावर आलं, आम्ही बघितलं होतं. त्यानंतर आम्ही पण निर्णय घेतला की 2x4चा कागद टाकायचा. हे टाकल्यानंतर कसं, समजा एवढं करून जरी मर रोग एखादा आला एखाद्या झाडाला, तर त्या झाडाला दुसऱ्या झाडाला इन्फेक्शन नाही, ह्याच्यासाठी आपण संरक्षणासाठी केलं. असं एखादं झाड झालं तर जास्त प्रमाणात मर रोगीचा जाण्याचा प्रॉब्लेम कमी होतोय. बरोबर. याच्यामध्ये एक बाजू निश्चित लक्षात आली की 2 झाडं एकमेकापासून या पेपरमुळे वेगळी होतात. आणि जो मरची समस्या आहे की पाण्यावाटे आणि मुळांवाटे, ती सलग एका सरळ रेषेमध्ये जी झाडं जातात, ती प्रामुख्याने या पेपरमुळे तुमची समस्या वाढत नाही, मरची समस्या वाढत नाही, किंवा पुढे जाऊन मरचा प्रामुख्याने वाढ होत नाही. आणि मर कधी कळते सर आपणाला, झाड चालल्यानंतर मर समजते. त्याच्या एकदा प्लॉटला मर लागली का आपण काहीच करू शकत नाही, कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणजे हा मुद्दा असा तुम्हाला सूचित करायचा आहे की मर झाल्यानंतर उपाययोजना करता केली तरी सुद्धा मर थांबत नाही. पण या पद्धतीमुळे तुमची झाडं जाण्याचा एक तर धोका कमी. म्हणजे तुमचं पाण्याचं नियंत्रण असेल, सेंद्रिय खताचा वापर असेल, किंवा जमिनीचं तुम्ही राखलेलं आरोग्य असेल, प्रमाणात सोडलेली प्रामुख्यानं खतं असतील, किंवा अजिबात तुम्ही, मला असं यातून अजून तुम्हाला एक मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही बरेच शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ड्रीपद्वारे प्रामुख्यानं कीटकनाशक, बुरशीनाशक, सूत्रकृमीनाशक सोडतात, मरीच्या भीतीने सोडतात. तुम्हाला असं ह्याच्यामध्ये तुम्ही अशी काही उपाययोजना केलेली आहे का की जमिनीद्वारे अशा प्रकारची कीटकनाशक, बुरशीनाशक? नाही. म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला. हो 100%. इथं जमिनीचं आरोग्य जे प्रामुख्यानं खराब करण्यासाठी विनाकारण आपण बुरशीनाशक, कीटकनाशक, सूत्रकृमीनाशक सोडतोय, मुळात त्याच्यामुळे काय नियंत्रण झालेलं तर दिसलंच नाही, पण सोडायची तुम्हाला गरज वाटली नाही. म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की जमिनीचं आरोग्य तुम्हाला चांगलं मिळत गेलं. जमिनीचं आरोग्य आणि वनस्पती डाळिंबाचं आरोग्य हे 2 एकमेकाशी संबंधित आहे, आणि त्याचाच परिणाम तुम्हाला असा ह्याच्यावरती दिसतोय. म्हणजे इथं तुम्हाला आज हार्वेस्टिंग चालू आहे. तुम्हाला साधारणपणे आपल्या पंचकृषीमध्ये साधारणपणे आत्ता जो आंबिया बहाराचे दर आहेत ते काय आहेत सध्या? आता सध्या कसं आहे, 100 रुपयेपासून 120, 30, 35, 40 लास्ट 40च्या वर अजून आमच्यात आसोपास 5-25 खेड्यात कुणाचाच प्लॉट नाही गेला. बरं, आपला प्लॉट 165 रुपयानं हार्वेस्टिंग चालू आहे आता सध्या. तुम्हाला जवळजवळ 25 रुपये किलोच्या आसपास जास्त रेट दर मिळालेला, किलोला 25 किलो दर, 25 रुपये जास्त मिळाला. हो. म्हणजे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा एक खोड तंत्रज्ञानामध्ये तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या या सध्या मुलाखतीतून आम्हाला असं जाणवतंय की मुळात मरची समस्या सुटलेली आहे. त्याचबरोबर पिनहोल बोरर असेल किंवा इतर सूत्रकृमी समस्या असेल, ही समस्या सुटता सेटिंग अतिशय चांगलं झालेलं दिसतं. सेटिंग अतिशय छान झाले साहेब. दुसरा मुद्दा काय, सिंगल स्टंपला जे आपण फांद्या राखतोय, फांद्या आहे द्या बुडापासून शेंड्यापतूर, जी साईजची क्वालिटी आहे ती सिंगल स्टंपला साईजच्या क्वालिटीला कोणच तोड देऊ शकत नाही. म्हणजे ही सगळी बाब तुम्ही अभ्यासता, एकमेकाशी संलग्न अभ्यास केला तर शेवटी जो शेतकऱ्याचा एक प्रामुख्यानं हेतू असतो की आपल्या फळाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी व्यापाऱ्याने बागेमध्ये न हलण्याची मिळाली पाहिजे, ते आज तुम्हाला 100% मिळाल्या. म्हणजे एक खोड तंत्रज्ञान आणि प्रवीण भगवा या प्रामुख्याने प्रवीण माने यांनी संशोधित केलेल्या जातीबद्दल तुम्ही नक्की समाधान? हो, एकदम खूप समाधान आहे. एक खोड तंत्रज्ञानाबाबतीत शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, एक खोड वाक्यामध्ये, एक सिंगल स्टंप एक खोडाला जगात तोड नाही असं आम्ही केलेल्या दृष्टिकोनातून अतिशय छान सिंगल स्टंपची
पद्धत आहे. पहिल्या पिकाला दुसरी झाडं एवढं स्टोरेज म्हणा, एवढं फळं पहिल्या पिकाच्या झाडाला मी तर आता बघितले 3-4 खोडाची झाडं आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा आहेत, पण ह्या सिंगल खोडा एवढा ॲव्हरेजमध्ये 15 किलोपासून 17 किलोपर्यंत, 11 किलोपासून 17 किलोपर्यंत एका झाडानं सध्या ॲव्हरेज आज ह्या प्लॉटवर एक झाड देत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही जो सिंगल खोड तंत्रज्ञानाबाबतीत शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतोय की 11व्या महिन्यात भार प्रामुख्यानं पानगळ करायची, 18व्या महिन्यात प्रामुख्यानं साधारणपणे हार्वेस्टिंग करायचं. ह्याच्यामध्ये वन टाइम सेटिंग, वन टाइम हार्वेस्टिंग 100% हा मुद्दा साधता प्रामुख्यानं जो क्वालिटी आणि क्वांटिटी जी मिळायला पाहिजे ती मिळते आहे. त्याचबरोबर एक खोड तंत्रज्ञानामुळे तुम्हाला सूर्यप्रकाशाचा पूर्ण वापर होऊन मोकळी हवा निश्चित राहिल्यामुळे निश्चित. किंवा फवारणीमध्ये प्रामुख्यानं पाणी सुद्धा खूप कमी लागतंय. साधारणपणे 150-60 लिटरच्या आसपास एक तुमचं एकर फवारण होतोय. फवारणीची संख्या कमी होतीये आणि याचा सगळा परिणाम झाडावरती जो ताण येतो, जमिनीचं आरोग्य खालावतं आणि झाडावरती ताण येतो, तो या एक खोड तंत्रज्ञानामुळे येत नाही. असा तुमचा या साधारणपणे 20 वर्षातल्या अनुभवातला या सिंगल खोडातला हा पहिल्या भाराचा अनुभव. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही आता इथून पुढे आपण ह्या प्लॉटवरती तसा कार्यक्रम घेणार होतो, पण मुद्दाम शूट आता करून आम्ही याच प्लॉटवरती तुमच्या प्रामुख्यानं संमतीने आम्ही एक खोड तंत्रज्ञानाचा प्रामुख्यानं कार्यक्रम घेणार आहोत. त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपला जो उत्पादनाचा खर्च वाढतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज डाळिंब इंडस्ट्री उद्ध्वस्त होतीये तेल्या, मर किंवा तत्सम समस्यामुळे, आणि शिवाय प्रामुख्यानं जो डाळिंब शेतकऱ्याला ताण येतोय तो ताण कमी करण्यासाठी आपण एक खोड तंत्रज्ञानाचा आपण कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. निश्चितपणे त्या शेतकऱ्याने त्याला प्रतिसाद द्यावा असे आमचे एक आव्हान विनंती आहे. आपण पुन्हा एकदा एक खोड तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधान आहे. धन्यवाद. एकदम समाधान.